सुधीर भाई, आपली या बजेटवर प्रतिक्रिया काय वाटते? काय वाटतं? नाही, एक सुस्पष्ट नीती राज्याच्या प्रगतीची $1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत आपली अर्थव्यवस्था पोहोचावी आणि अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत पोहोचताना सर्वसमावेशक असावी, भयमुक्त, भूकमुक्त, आतंकमुक्त, विकासयुक्त महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पातलं रयतेचं राज्य घडवण्यासाठी हा अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी जनतेला सादर केला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी 124 बाबींचा हा अर्थसंकल्प निश्चितपणे या राज्याचा झंझावात विकासाचा निर्माण करेल हा विश्वास आहे। अजून एक प्रश्न की हा शेती संबंधित आहे, शेती विषयक त्याच्यामध्ये तरतुदी आहेतच आणि उद्योग क्षेत्राला सुद्धा वाव मिळेल अशी काही नाही, शेतीशी संबंधित आहे उद्योग क्षेत्राला। शेवटी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विकास म्हणजे एकांगी करता येत नाही, सर्व समूह वर्ग याचा विकास अर्थसंकल्पामध्ये असला पाहिजे। शेती असेल, उद्योग असेल, अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, महिला असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा विविध गोष्टींच्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पात तरतुदी असल्या पाहिजे आणि त्या तरतुदी या अंमलबजावणी करत लोकहितापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली पाहिजे। एक जिव्हाळ्याचा प्रश्न तुमचा, बांबू लागवडीसाठी भरीव योजना या बजेटमध्ये दिसते। नाही, बांबू लागवडीसाठी जी भरीव योजना आहे ती किती वर्षाचा कार्यक्रम आहे तो बघावा लागेल आणि किती वर्षासाठी ती योजना आहे आणि त्याला नंतर त्याचं फिनिश गुड्समध्ये काय करणार आहात, म्हणजे त्याच्यापासून इथेनॉल करणार आहात का, मग त्यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण सूक्ष्म नियोजन आराखडा करावा लागेल। कारण बांबू या शब्दातून बांबू लागवड होणार नाही। आता आवश्यक असणारा इतक्या प्रकारच्या बांबूचं प्रजाती आहे की जगामध्ये 1250 प्रजाती आहे, आमच्या देशामध्ये 123 आहे आणि त्यापैकी आमच्या राज्यामध्ये फक्त 12 प्रजातीच आहे आणि म्हणून आपल्याला बांबूपासून काय करायचं हे निश्चित करावं लागेल। अन्यथा आम्ही कोणत्याही प्रकारचा बांबू लावून मग त्याचं बाजार मूल्य किंवा त्यापासून शेतकऱ्यांना होणारा फायदा याचा सूक्ष्म आराखडा करणं गरजेचं आहे।